प्रिय मित्रांनो, आज सोमवार 18 नोव्हेंबर आणि आजच्या पहिल्या वाचनामध्ये आपण पटीकरणाच्या पुस्तकात पाहतो की परमेश्वर ह्या जगामध्ये बऱ्याच गोष्टी प्रकट करीत आलेला आहे. जुन्या करारामध्ये आपण उत्पत्ती ह्या पुस्तकामध्ये त्याचं प्रकटीकरण पाहतोच, परंतु त्यानंतर जुन्या करारामध्ये सगळ्या संदेष्टाद्वारे किंवा राजाद्वारे किंवा जे न्यायाधीश होते त्यांच्याद्वारे परमेश्वर आपलं प्रकटीकरण करीत असतो. आणि तरी देखील प्रभू येशू ख्रिस्तामध्ये त्याने त्याचं प्रकटीकरण पूर्ण केलेलं आहे. आणि म्हणून त्यानंतर नवीन प्रकटीकरण असं काही नाही. तरी सुद्धा योहानच्या प्रकटीकरणामध्ये आपण पाहतो की परमेश्वराला वाटतं की काही गोष्टी माणसाला स्पष्ट नाहीत, म्हणून तो योहानाच्या शुभवर्तमानामध्ये काही गोष्टी तो प्रकट करतो. त्याद्वारे नवीन काही शिकवत नाही, परंतु आपल्याला समजावे म्हणून तो प्रकट करतो. आणि त्यानुसार तो आपल्या उजव्या हातामध्ये 7 तारे धारण करतो आणि 7 समयातून तो चालतो असंही आपल्याला सांगितलेलं आहे. म्हणजे माझ्या प्रिय बंधूंनो, परमेश्वर किती वैभवशाली आहे ह्याचं वर्णन हा आपल्याला करीत आहे. पुढे आपण पाहणार आहोत की काही गोष्टी त्या प्रकटीकरणामध्ये कशा स्पष्ट आहेत. परंतु तरी देखील परमेश्वराला वाटतं आजही जरी अनेक ख्रिस्ती लोक जरी प्रकटीकरण जाणत असले तरी देखील त्यांनी पश्चाताप करणे आणि पुन्हा परमेश्वराकडे वळणे हे आवश्यक आहे, ह्यावर देखील तो भर देतो. आणि माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, हे परमेश्वराचं प्रकटीकरण आपलं पूर्ण तारण करण्यासाठी आहे. ते आपण सगळ्यांनी समजावं आणि त्याद्वारे परमेश्वराला प्रतिसाद द्यावा ही त्याची इच्छा आहे. आजच्या शुभवर्तमानामध्ये आपण पाहतो की येशू जात असताना त्या ठिकाणी एक आंधळा बसलेला असतो आणि तो येशू नासरेतकर, मला क्षमा कर किंवा माझ्यावर दया कर असं तो जोरजोरात बोलत असतो. तेव्हा रस्त्यावर चाललेले काही शिष्य आहेत किंवा लोक आहेत, ते त्याला दटावतात आणि सांगतात की चुप बस. परंतु तरी देखील तो जोरात ओरडतो आणि म्हणतो, येशू दाविदाच्या पुत्रा, मला माझ्यावर दया कर. आणि त्यावेळेला येशू सांगतो की त्याला बोलवा. आणि मग ते जाऊन सांगतात की जर प्रभूने तुझी वाणी ऐकली आहे, उठ जा, तो तुला बोलावीत आहे. तेव्हा त्याला आनंद झाला आणि त्याला विचारलं तेव्हा तो सांगतो की तुला काय पाहिजे. तेव्हा तो म्हणतो, मला दृष्टी पाहिजे, मला पाहायला शिकवा. आणि माझ्या प्रिय बंधनो, येशू त्याला सांगतो, जा, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे. आणि त्याला लगेच दिसू लागले. तो आनंदाने उड्या मारू लागला, देवाचा गौरव करू लागला, देवाचे आभार मानू लागला. आणि प्रत्यक्ष लोकांनी पाहिलं, एका क्षणामध्ये प्रभू येशू ख्रिस्त त्याला दृष्टी देतो आणि तो खरोखर माणसामध्ये येतो. तो भीक मागण्याचं काम टाकून देतो आणि खरा उद्योगपती बनतो. आज माझ्या प्रिय मित्रांनो, परमेश्वराला आज सांगूया की आपल्या प्रत्येकाला दृष्टी पाहिजे. म्हणजे प्रकटीकरण काय आहे ते पाहण्याची दृष्टी आपल्याला पाहिजे. परमेश्वराच्या इच्छेनुसार वागणं म्हणजे काय, त्यासाठी आपल्याला दृष्टी पाहिजे. आणि माझ्या देवावर आणि माझ्या शेजाऱ्यावर प्रीती कशी करावी हे पाहण्यासाठी मला दृष्टीची गरज आहे. ते आज आपण परमेश्वराकडे मागूया.